अंतर्गत कारणांमुळे आधीपासून अडचणीत असलेल्या इराणवर आता परकीय म्हणजेच अमेरिकेच्या आक्रमणाचे वादळ घोंगावत आहे। अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इराणमधील राजकीय अस्थिरता, हिंसक निदर्शने आणि इराणवरील अमेरिकेच्या संभाव्य आक्रमणामुळेच भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत। तेहरान येथील भारतीय दूतावासाने इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना, त्यात व्यावसायिक, विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यावसायिक किंवा पर्यटक अशा सगळ्यांचा समावेश आहे, तातडीने मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचे निर्देश दिले जात आहेत। इराणमधील अंतर्गत परिस्थिती खूपच बिघडली आहे। निदर्शन करणाऱ्यांना रोखण्यासाठी इराण सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे। परिणामी तिथे हजारो निदर्शक मारले गेले आहेत। त्यामुळे अमेरिकेने इराणमध्ये हस्तक्षेप करण्याचे जवळपास निश्चितच केले। त्या दृष्टीने अमेरिकेने कतार स्थित आपले एअरबेस कार्यान्वित केले आहे। अमेरिकेच्या या संभाव्य कारवाईचा अंदाज आल्याने इस्रायलने देखील आपल्या सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवल्या आहेत। अमेरिकेने इराणमध्ये कोणताही लष्करी हस्तक्षेप केलाच तर इराणकडून अमेरिका आणि इस्रायलला तितके जबर प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी इराण सरकारने आधीच दिली आहे। अर्थात तिथे प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटते की खामेनी आपल्या गोतावळ्यासह आधीच पळ काढतात, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे। खामेनी कदाचित रशियाचा आश्रय घेऊ शकतात अशी चर्चा आहे। दुसरीकडे खामेनी देश सोडून पळण्यापूर्वीच अमेरिका इराणवर हल्ला करून खामेनी आणि त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेण्याची किंवा त्यांना मारण्याची योजना आखत असल्याच्याही बातम्या आहेत। एकूणच इराणवर मोठे संकट ओढवलंय। त्याचा शेवट युद्धाने होतो की युद्धापूर्वीच इराण सरकार शरणागती पत्करते, हाच काय तो एक प्रश्न आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।